मॅच मध्ये आणि संपूर्ण दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळालं. चुका होतात प्रत्येक अगदी आयोजकांमध्ये चुक्या होतात, चुक्याला दुरुस्त केलं जातं, परंतु आपण एक खेळाडू म्हणून किती प्रामाणिक आहोत ना ते सर्वात महत्त्वाचं असतं. आणि या स्पर्धेकरिता जे खेळाडूंनी सहभाग घेतला, ज्या संघांनी सहभाग घेतला त्या सर्वांचंच अगदी गोड कौतुक आहे. चला फायनल मॅचचा जो टॉस आहे तो सुद्धा केला जाईल आणि फायनल मॅचचा टॉस करण्याकरिता मी विनंती करेन अगदी एक गोड व्यक्तिमत्व ज्यांचा सुरुवातीपासूनच मी उल्लेख केलाय, ज्या पद्धतीने महाराष्ट्राची धडकन जी संबोधली जाते ना ती आहे मुंबई आणि ज्या पद्धतीने वालिवकरांची हृदयाची जी धडकन आहे ती नक्कीच राहुल आत्मारामची घरत हे नेहमीच राहिलं. आणि त्या गोड व्यक्तिमत्वांना विनंती करतोय की या फायनलचा जो टॉस आहे तो आपल्या शुभ हस्ताने अगदी केला जाईल. सो मी विनंती करेन बोथ टीम कॅप्टन्स कम हिअर. नाणेफिकीचा कॉल तो अगदी केला जाईल. चला दोन बॅटर प्लीज घाई करा. अशरफ आणि फैजान असे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. चला टीम संतोष भवन संघाचा कर्णधार आपण या आणि टीम वसई बेनापट्टी अक्षय गोंड आहेत या ठिकाणी. चेहऱ्यावर अस्मिता असते, चांगला परफॉर्मन्स यंदाच्या रबर क्रिकेटमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. योग्य त्या पद्धतीने त्यांचा तो खेळ आणि चांगल्या पद्धतीने मिळालेला सांघिक प्रतिसाद हा फार महत्त्वाचा असतो. म्हणूनच तुमची सांघिक कामगिरी तुमच्या यशाची ही पहिली गुरुकिल्ली आहे. हे नेहमीच आपण म्हटलंय, रिझल्ट काहीही लागो परंतु या रिझल्टच्या माध्यमातून आपला संघ जो एकसर झालाय ना ते फार महत्त्वाचं आहे. एक संघ निर्माण होण्याकरिता गेली कित्येक वर्षाची तपश्चर्या ही मात्र करावी लागते आणि ज्या वेळेस मात्र त्या तपश्चर्याचं फळ मिळतं ना तेव्हा एक वेगळाच आनंद हा संघामध्ये असतो. आज जेव्हा ती ट्रॉफी आपल्या गावामध्ये जाते तेव्हा गावकरी सुद्धा खुश असतात, आपल्याला सुद्धा एक वेगळा आनंद मिळतो. हे प्रामुख्याने क्रिकेटच्या माध्यमातून हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. म्हणून क्रिकेट इज जस्ट नॉट गेम, इट्स अ इमोशन. हे सातत्याने आपण पाहिलंय. पहिला चेंडू खोलवर लेंथ हाताळण्याचा मानस जिथे बीट झाले. पहिलं षटक हाताळण्याकरिता प्रथम याला अगदी आपण पाहताय निमेश फार उशिराने मात्र या मॅचमध्ये दाखल झाले. जर पहिल्या मॅचमध्ये निमेश असते तर अगदी काहीतरी वेगळं पण अगदी पाहायला मिळालं असतं, परंतु विरारमध्ये वसई तालुका स्तरातील अगदी स्पर्धा चालू आहे. ओपन हाफ त्या दिशेने आणि निमेश मात्र या मॅचमध्ये अगदी उपस्थित आहे. लागोपाठ दोन चेंडू अगदी बीट झाले. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाकरिता पारितोषिकामध्ये थोडासा मात्र उतर चढाव आहे, म्हणूनच आपण तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ही मॅच ती मात्र खेळवतो. एक एक षटकाचा हा सामना, यानंतर ग्रँड फिनालेचा सामना तो अगदी आपल्याला पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा मानस आणि तो यशस्वी होईल. जेवढी उंची तेवढं डिस्टन्स गाठलं या चेंडूने. अगदी मिडल ऑफ द स्टंप पिचिंग करण्याचा हा प्रयत्न फसला, सरळ चेंडूला फेकून दिला. 6 धाब्यांकरिता षटकार. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 6 अंकांवर धावफलक. चला दोन्ही संघाचे कर्णधार अक्षय आहे या ठिकाणी, संतोष भवन संघाचा कर्णधार. चला लवकरात लवकर या, चला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. संतोष भवन संघाचा कर्णधार. स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा हा मानस त्या दिशेने अगदी आपण पाहताय. क्षेत्ररक्षण होईल. एक सिंगल धाव अगदी ती कंप्लीट होते. एकच धावेवर अगदी समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने एक धावी स्कोर कार्डवर अधोरेखित होईल. 7 अंकांवर हे धावफलक. 7 रन्स ऑन अ कार्ड. 7 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे आणि अशरफ असेल स्ट्राईक एंडला बॅटर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ओहो, स्वांग करण्याचा प्रयत्न. प्रथमने खूप सुंदर गोलंदाजी अगदी करून दाखवले. ज्या अनुषंगाने आतापर्यंत त्याचा परफॉर्मन्स राहिला योग्य त्या पद्धतीने. फक्त पहिली मॅच मला आठवते प्रथम याची, ज्यामध्ये तो खर्चिक ठरला होता, परंतु तदनंतर ज्या पद्धतीने ट्रॅक त्याने योग्य पद्धतीने पकडला, आतापर्यंत सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू. 7 धावा या स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. मोठा प्रहार शेवटच्या अंतिम चेंडूवर, तो आहे तगडा. अशरफच्या बॅटमधनं सुद्धा बिग ब्लास्ट. षटकार 6 आणि या षटकाराच्या मदतीने धावगती 13 या अंकांवर. विजयी होण्याकरिता 14 धावेंचं लक्ष ते अगदी असेल समोर. लगेचच क्षेत्ररक्षण लागेल आणि 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने. आणि मी विनंती करेन की आदरणीय राहुल आत्मारामजी घरत यांच्या शुभ हस्ताने केलं जाईल या फायनल मॅचचा टॉस. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चलो करीम भाई थोडीशी घाई करा प्लीज. लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या, कुठलीही मीटिंग न करता, ही नम्रतेची विनंती.
मनोज मराठे सुद्धा मॅचचा आस्वाद घेतात इव्हिनिंग सेशनमध्ये आणि त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांचं सुद्धा स्वागत आहे. या राहुलभाई आपल्या शुभ हस्ताने केला जाईल या अंतिम सत्राचा नाणेफेकीचा कॉल. ज्या गोड व्यक्तिमत्वाचं सातत्याने मी कौतुक करत आलेलो आहोत आणि कौतुकास्पदच गोष्ट आहे. प्रथमतः अगदी ज्या पद्धतीने त्यांनी या मैदानाकरिता जी अथक मेहनत घेतली आणि तदनंतर अगदी आपण पाहू शकाल सखोल पद्धतीने मात्र आज समाजकार्य हे त्यांच्या माध्यमातून नेहमीच अग्रेसर असतं. आणि राहुल आत्मारामजी घरत यांच्या शुभ हस्ताने या फायनल मॅचचा टॉस तो केला जातो. एकीकडे टीम संतोष भवन, दुसरीकडे टीम वसई बेनापट्टी. सो फायनलचा टॉस जो अगदी वसई बेनापट्टी या संघाने जिंकलाय आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सामना 2 षटकांचा असेल याची दक्षता घ्या. 14 धावेंचा पाठलाग करायचा आहे आणि या पाठलाग करण्याकरिता 2 बॅटर मैदानाच्या दिशेने सोहेल आणि तदनंतर निमेश अशी सलामीवीर जोडी ही अगदी मैदानाच्या दिशेने अग्रेसर झाले. तर पहिला अगदी षटक घेऊन येईल सलाउद्दीन. पहिला चेंडू अगदी आपण पाहू शकाल डाऊन द लेग आहे. पंच जय विश्वकर्मा यांना अगदी आपण पाहत आहे. अतिरिक्त धावेने अगदी ही सुरुवात होते. 1 रन्स ऑन अ कार्ड. 1 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. सोहेल अगदी पहिल्या सेमीफायनल मध्ये तेवढी योगदान देऊ शकला नाही आपल्या संघाकरिता, परंतु या 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर अगदी जर जायचं असेल तर इथून चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स तो करून दाखवावा लागेल. 1 रन्स ऑन अ कार्ड. 1 अतिरिक्त धावेने मात्र इथून सांघिक धावसंख्या ही अगदी ओपन केली जाते. सोहेल असेल स्ट्राईक एंडला बॅटर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून सलाहुद्दीन. अकुटप्याचे लेंथ ऑन साईडला सॉंग करण्याचा प्रयत्न. अगदी घरंगळ चेंडू निघून गेलाय. त्या दिशेने अगदी जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल या 2 धावा अगदी निश्चित स्वरूपी स्कोर कार्डवर येतील आणि दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ती म्हणजे 3 या अंकांवर. उर्वरित चेंडू 5-11 धावेंची गरज ती अगदी असेल. 5 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा सलाउद्दीन गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. ओहो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस लाईनने अगदी खेळणं हे थोडंसं कुठेतरी अंगल अडतं नेहमीच आपण पाहत आहे. आणि सलाउद्दीनची जी लेंथ आहे ती ओव्हर द विकेटने बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतंय. अगदी स्लॉंग करायचा प्रयत्न होता. बीड झाले फलंदाज. डॉट बॉलची सांगता 4 चेंडू आणि इथून अगदी आपण पाहू शकाल 11 धावेंची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जास्तीत जास्त फटका हवेमध्ये आहे. डिस्टन्स ते गाठावं लागेल फार मोठ्या प्रमाणात. सलाउद्दीन जोपर्यंत चेंडूवर येत आहे चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. 2 धावा येत आहेत. 3ऱ्या धावेकरिता प्रयत्न असणार. निमेशाला आता बाद व्हावं लागतंय. 3री धाव घेण्याचा प्रयत्न तर होता. पहिल्यांदा यायचं की नाही या डबल माइंड मध्ये अगदी कॉल झाला. जोपर्यंत ब्रेक लावला ब्रेक फेल होत असताना विकेटचं पतन होईल. पहिला धक्का टीम एकविरा नायगाव या संघाला. 2 धावा स्कोर कार्डवर येतील. 5 धावे या स्कोर कार्डवर आहेत. विजयी होण्याकरिता 9 धावेंची गरज ती अद्यापही असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 3 चेंडू 9 धावेंची गरज. नव्याने बॅटर अगदी मैदानाच्या दिशेने. चला थोडंसं वॉर्मअप करा जा प्लीज, विनंती करतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावेंची इथून अगदी गरज असेल. संचित आहे नव्याने बॅटर. निमेश आणि संचित अगदी उशिराने दाखल झाली या मॅच मध्ये आणि त्याचाच खामियाजा म्हणून वेळ हा खूप महत्वाचा आहे. खेळाच्या माध्यमातून डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट हे सातत्याने आपण पाहिलंय. क्वालिफिकेशन मध्ये जाऊन सुद्धा खेळाडू मात्र अगदी उशिराने, कारण की या अगोदर मी म्हटलं की अजून सामने चालू आहेत बऱ्याच ठिकाणी, त्या दिशेने मात्र इथपर्यंत येऊन पोहोचले. इथून ऑन साईडला स्टॉक करण्याचा प्रयत्न अगदी इथून आपण पाहताय. आता सोहेलाला सुद्धा परतावं लागेल. दोन चेंडू 9 धावेंची गरज आहे. अभिजित आता नव्याने बॅटर. सूचना आल्या आयोजकांकडनं, ती सूचना आपण दक्षता घ्या. 2 षटकं होतील परंतु ते 5-5 चेंडूंचे होणार आहेत. ही दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून सुसज्जित होईल. मोठा फटका खेळायचा तर होता, त्या दिशेने अगदी आपण पाहत आहे जाग्यावरूनच खेचून मारण्याचा प्रयत्न. बीट झाले आणि आता एका चेंडू गणिक विजयी होण्याकरिता 9 धावेंची गरज. अर्थात चित्र परिपूर्ण स्पष्ट होत असताना की या मॅच मध्ये अगदी माज इलेव्हन वालीव संघाने पकड निर्माण केले. लगेचच क्षेत्ररक्षक सजवण्याकरिता संतोष भवन संघ आपण अग्रेसर व्हायचा आहे. ही मॅच समाप्त झाल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आता इथून वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 8 धावेंची अजून सुद्धा गरज असेल.
एक चेंडू 8 धावा. जर लिगली चेंडू हाताळला तर नक्कीच या मॅच मध्ये पुढे आहे माज 11 वालीव संघ. टीम एकविरा नायगाव संघ अगदी आपण पाहताय. अंडर 25 वयोगटातील ओपन हाफ. शेवटच्या अंतिम चेंडूवर मोठा प्रहार तर आला. अगदी 2 धावेनिशी संघाला पराभूत व्हावं लागतं. अर्थातच तिसऱ्या क्रमांकावर अगदी माज 11 वालीव संघ येईल आणि चौथ्या क्रमांकावर एकविरा नायगाव हा संघ पाहायला मिळेल. दोन्ही संघांना अगदी शुभेच्छा आणि अभिनंदन. लगेचच क्षेत्ररक्षण मैदानाच्या दिशेने 2 षटकं होतील. ते 5-5 चेंडूंचे होणार आहेत. याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची आहे आणि विशेष करून दोन्ही पंचांना सुद्धा. मात्र ती गोष्ट नमूद करा, 5-5 चेंडूंचे मात्र दोन्ही षटक होतील. थँक्यू. या इव्हिनिंग सेशनमध्ये पुन्हा एकदा कैलासजी टोपले यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी शुभागमन झालंय. पुन्हा एकदा त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायची कृपा करावी. शेवटचा अंतिम सामना टीम संतोष भवन अगदी 2 हात करेल टीम बेनापट्टी या संघाशी. ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं अगदी आयोजन ठेवलं गेलं होतं त्या दोन्ही चिमुकल्या विहा आणि वीरा, त्यांचं सुद्धा कौतुक. या स्पर्धेच्या माध्यमातून विहा विश्वनाथ जाधव यांची सुकन्या, वीरा हिच्या म्हणायचं रुपेशजी जाधव यांची सुकन्या. अगदी आपल्या चिमुकलींच्या नावावर मात्र ही स्पर्धा ज्यामध्ये क्वालिटी पाहायला मिळाली. थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं. तदनंतर मॅन ऑफ द मॅच